ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात योहान बाप्तिस्ताचे काही शिष्य येऊन येशूला एक प्रश्न विचारतात, तुम्ही खरोखर ख्रिस्त आहात का? आणि येशू ख्रिस्त म्हणत नाही, होय मी ख्रिस्त आहे, मी नाझरेतचा आहे, मी 30 वर्षाचा आहे, माझा रंग अमुक टमुक आहे. नाही, येशू ख्रिस्त म्हणतो, योहानला जाऊन सांग की जे मुखे आहे ते आता बोलत आहे, जे अंधकारात होते त्यांना प्रकाश मिळाला आहे, जे ऐकू शकत नव्हते त्यांना आता श्रवणशक्ती मिळालेली आहे, जे बघू शकत नव्हते त्यांना आता दृष्टीदान मिळालेले आहे. योहानच्या मते किंवा योहानच्या विचारधारानुसार, दृष्टिकोनानुसार ख्रिस्त एक शक्तिशाली राजा होता, जो रोमी लोकांना पराभूत करून देवाचा राज्य स्थापित करणार होता. परंतु येशू ख्रिस्त योहानची जी विचारधारा आहे ती विचारधारा स्पष्ट करतो. ख्रिस्ताचे लक्ष्य काही भौतिक साम्राज्य स्थापित करणे नव्हे, तर उद्धार आहे, तारण आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त म्हणतो, यशया संदेष्टांनी जी भविष्यवाणी केली होती त्याच्यामध्ये ते पूर्ण झालेलं आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, हे जे आज आपण आगमन काळाच्या मध्यभागी आलेले आहोत, येशू ख्रिस्ताकडे जाऊया. त्याच्याकडे आपल्या सर्व समस्यांचा तोडगा आहे, उत्तर आहे. तोच आपल्याला दृष्टीदान देऊ शकतो, तोच आपल्याला आरोग्यदान देऊ शकतो. आमीन.